नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध हे सदर आपण मागील काही महिन्यापासून ऐकतो आहोत. आज या सदराच्या अंतर्गत मी एक सिद्धांत आणि त्याविषयीचा एक नवीन दृष्टांत आपल्या समोर ठेवणार आहे. सिद्धांत अशा पद्धतीचा आहे की जे माझ्याकडे आहे असल्यासही मी प्राप्त असूनही दुःखी असतो आणि ते मला प्राप्त नसणारा ते मिळवण्यासाठी दुःखी असतो. म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी म्हटल्याप्रमाणे एकच वस्तू किंवा एकच गोष्ट एखाद्याला प्राप्त झाल्यानंतरही त्यातून त्याला समाधान मिळत नाहीये आणि तीच वस्तू एखाद्याला प्राप्त नसेल तर ती कशी मिळेल यासाठी तो दुःखी असतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपलं मन जर समाधानी नसेल तर निश्चितपणे आपल्या पदरामध्ये दुःखच पडतं. अशा प्रकारचा एक सिद्धांत आपल्या लक्षात येण्यासाठी एक दृष्टांत मी या सिद्धांताच्या अनुरूप आपल्या समोर मांडणार आहे. दृष्टांत अशा पद्धतीचा आहे की दोघे माणसं एकाच गावात राहणारी, पण मोठं गाव असल्यामुळं एकमेकांचा तसा काही फार जवळूनचा परिचय नाहीये. पण दोघेही एका हॉटेलमध्ये सकाळी 8ला यायची ते रात्री हॉटेल बंद करताना त्या हॉटेल मालकानं रागावून जाणावं आता तरी सकाळपासून सकाळी 8ला आलेला आहात, रात्रीचे आता 10 वाजतायत तरी तुम्ही दोघे इथून हलत नाहीये, जा बरं निघा बरं इथे, एवढं म्हणेपर्यंत हे दोघेही त्या हॉटेलमधून न हलणारी अशी ही दोन माणसं दररोज त्या हॉटेलमध्ये सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत बसून असायची. आणि दोघांनाही एकमेकांच्या बद्दल आश्चर्य वाटायचं, कारण कित्येक महिन्यांपासून हे दोघांचा नित्यक्रम सकाळी 8ला येणे आणि हॉटेल मालकांना हॉटेल बंद करताना शिव्या देऊन बाहेर काढल्याच्या नंतरच घरी निघून जाणे असा नित्यक्रम त्यांचा चाललेला असतो. आणि म्हणून शेवटी माणूस म्हटल्यानंतर उत्सुकतेपोटी एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला तो विचारतो. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी हे दोघं आहेत आणि हे दोघं मग एकमेकांच्या बद्दलची चौकशी करायला लागतात. एक जण दुसऱ्याला म्हणतो की मी इथं कशामुळे इतका वेळ थांबतो हे मला तर माहिती आहे. दोघं जण बसले नाहीत ना, एक जण दुसऱ्याला म्हणतो की मी इथे सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत इथं का बसतो हे मला माहिती आहे, परंतु हे मित्रा तू मात्र इथे कशासाठी इतका वेळ बसून राहतोस याचं कारण मात्र मला अद्याप कळालेलं नाहीये. तेव्हा कृपा करून तू तुझं कारण इथं बसण्याचं सांगितलंस तर बरं होईल. अशा प्रकारचा प्रश्न हा पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला करतो. तेव्हा दुसरा व्यक्ती म्हणतो की मी माझ्या बायकोमुळं इथं बसून आहे. तो म्हणतो तुझ्या बायकोमुळं तू इथं बसून आहेस म्हणजे काय म्हणाले? माझी बायको किरकिर करते, रागराग करते, भांडणं करते आणि घरी सारखं ती मला उतरून बोलत असते आणि तिथे माझं कसलंच मन लागत नाहीये. बायकोचा हा चिडचिडा, भांडखोदर अशा प्रकारचा किरकिर करणारा स्वभाव असल्यामुळे घरी तशा वातावरणामध्ये राहण्यापेक्षा इथं या हॉटेलमध्ये निवांत बसावं असं मला वाटतं. आणि इथं खरं तर एकांत मिळतो आणि बायकोच्या त्या सगळ्या कटकटीतून मुक्तता मिळते. म्हणून मी हॉटेल मालक शिव्या देऊन बाहेर काढेपर्यंत इथून काही बाहेर जात नाहीये. त्याचं कारण म्हणजे माझी भांडकुदळ बायको आहे आणि त्यामुळे मी इथं थांबतो असा हा व्यक्ती सांगतो. आता मग यानं सांगितल्याच्या नंतर ज्यानं प्रश्न केला होता त्याला हा विचारतो की ठीक आहे, माझं कारण तर तुला कळलं की मी बायकोमुळे या ठिकाणी थांबतो. आणि मग पहिल्याला विचारलं की तू इथे इतक्या महिन्यापासून मी बघतोय की 8 ते 10 पर्यंत माझ्यासोबतच थांबलेला असतोस, तुझं इथं थांबण्याचं कारण काय आहे? तर तो पहिला म्हणतो माझं कारण देखील इथं थांबण्याचं बायकोच आहे. तो म्हणतो काय तुझी बायको भांडते का? तुझी बायको घरी किरकिर करते का? म्हणजे बायको म्हणजे काय आम्हाला काही कळालं नाही. आणि त्यावेळेला तो पहिला म्हणतो की तसं कारण नाही आहे, माझं
इथं असण्याचं कारण बायको यासाठी आहे की माझं लग्नच झालेलं नाही आहे, आणि लग्न झालेलं नसल्यामुळं मी घरी एकटाच राहतो, माझ्या घरामध्ये दुसरं कोणीही नाही आहे, आणि घरात बायको नसल्यामुळं माझं काही घरामध्ये लक्ष लागत नाही आहे. सारखी लग्नाची आठवण येते आणि बायको असावी असं वाटतं, आणि बायकोचाच विचार करत घरी बसलं की मग कुठेच मन लागत नाही आहे, दुःख होतं. आणि त्यामुळं त्या दुःखातनं मुक्त होण्यासाठी इथल्या हॉटेलमध्ये एकांतवासामध्ये मी येऊन बसतो, आणि असं सांगितल्याच्या नंतर दुसरा जोरजोरानं हसायला लागतो आणि म्हणतो, अरे माझं लग्न झालंय आणि बायको घरामध्ये आहे म्हणून मी इथं बसतो, आणि त्याच बायकोची वाट बघत, किंवा बायको आपल्या आयुष्यात यावी म्हणून तू तिची वाट बघतोस, काय कमाल आहे जीवनाची. आणि मग दोघेही या ठिकाणी एकमेकाच्या गळ्या भेट घेतात, आणि दोघांचंही कारण बायको हेच आपल्याला इथं पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं लग्नाच्या संबंधाने की लग्न म्हणजे असा चिरेबंदी किल्ला आहे. लग्न म्हणजे असा एक चिरेबंदी किल्ला आहे की लग्न झालेला माणूस म्हणजे त्या किल्ल्यात पोहोचलेला माणूस, ज्याला असं वाटतं की या किल्ल्याचे दरवाजे तोडावेत आणि एकदम आपण किल्ल्याच्या बाहेर मनसोक्त स्वतंत्र जीवन जगावं, असं त्या किल्ल्यात आलेला म्हणजे लग्न झालेला वाटतं. आणि किल्ल्याच्या बाहेर जे लग्न न झालेले आहेत त्यांना असं वाटतं की किती सुंदर किल्ला बाहेरून दिसतोय, नक्कीच त्या किल्ल्यात आपण गेलं पाहिजे आणि किल्ल्यात जाऊन किल्ल्यातला जो काही आनंद आहे तो अनुभव घेतला पाहिजे. म्हणून बाहेरचा किल्ल्यात येण्यासाठी धडपड करतोय आणि मधला इथली सगळी बंधनं झुगारून बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं की माणसाच्या जीवनामध्ये अशाच पद्धतीनं प्रत्येक सुखाच्या मागे लागलेला आहे, परंतु सुख कुठं आहे तर तुम्ही त्या गोष्टीकडे कशा दृष्टीनं बघता यामध्ये सुख दडलेलं आहे. या ठिकाणी ज्याचं लग्न झालंय त्याला बायकोच्या सहवासात सुख वाटत नाही आहे, आणि दुसऱ्याचं लग्न झालं नाही आहे त्याला मात्र कल्पनेत सुद्धा बायकोचा सहवास लाभला तरच सुख मिळेल असं वाटतं. म्हणजे शेवटी तुम्ही कशी विचार करता, कशा तुमची दृष्टी आहे, विचारसरणी आहे, त्याच्यावरतीच सुख अवलंबून आहे आणि त्यावरतीच जीवनाचा आनंद अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला प्राप्त आहे त्यासाठी आपण निश्चितपणे जे काही आपल्याला प्राप्त आहे त्यास झालेलं आहे त्याच्यातच आपण आनंद जर मिळवला तर निश्चितपणे आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी होऊ शकतो. हाच एक दृष्टांत बोध या सिद्धांतामधनं आपण घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या दृष्टांताला याच ठिकाणी मी पूर्णविराम देतो.